जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा। तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वामी दयानंद सरस्वती। कोणी लिहिला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, मिशिगन सरोवर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, मिशिगन सरोवर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर अमेरिका। कोणत्या देशामध्ये? मिशिगन हे सरोवर अमेरिका या देशामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, धूपगड हे शिखर आहे, धूपगड कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? पहा, धूपगड कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तर सातपुडा। धूपगड हे कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, टिहरी सरोवर योजना कोणत्या नदीवर आहे? पहा, टिहरी बांध म्हणतात किंवा टिहरी सरोवर योजना हे कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर आहे? भगीरथ नदी। कोणत्या? टिहरी सरोवर योजना ही भगीरथ नदीवर उभारलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर पहा, काय विचारलेलं आहे? नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे हडप्पा संस्कृतीतील। तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तर हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर कालीबंगन। कोणत्या ठिकाणी? कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर पहा, बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? तर हसन गंगू। कोणी केली? हसन गंगू यांनी बहामनी राज्याची स्थापना केली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर पहा, हिंदुस्तान विचारला, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? तर पहा, याचं उत्तर आहे सी, चंद्रशेखर आझाद व भगतसिंग। कोणी केली? चंद्रशेखर आझाद व भगतसिंग यांनी केली। कधी केली? तर 1928ला। कधी? 1928ला। हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना 1928ला चंद्रशेखर आझाद व भगतसिंग यांनी केली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, किसान घाट हे समाधीस्थळ कोणत्या महापुरुषाचे आहे? किसान घाट विचारले, तर किसान घाट हे समाधीस्थळ कोणत्या महापुरुषाचे आहे? तर चौधरी चरण सिंग। कोणाचे आहे? चौधरी चरण सिंग यांचे हे किसान घाट हे समाधीस्थळ आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, तणकट हे कादंबरी कोणाची आहे? तणकट विचारले, तर तणकट हे कादंबरी कोणाची आहे? खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे, तर तणकट हे कादंबरी कोणाची आहे? तर राजन गवस। कोणाची आहे? राजन गवस। राजन गवस यांची हे तणकट हे कादंबरी आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, विजयामुळे त्याच्या संघात चैतन्य ब्रॅकेट। तर पहा, काय आहे खालील, पूर्ण सेंटेन्स पूर्ण करा म्हणत आहे, तर विजयामुळे त्याच्या संघात चैतन्य बहरले, पसरले, संचारले की साकारले? मराठी व्याकरणाचा प्रश्न आहे हा, तर सेंटेन्स पूर्ण करायचे आहे। तर पहा, विजयामुळे त्याच्या संघात काय झाले? तर संचारले। विजयामुळे त्याच्या संघात चैतन्य संचारले, तर आपल्या ऑप्शन उत्तर येणार सी। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, प्राणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला, म्हणजे प्राणिपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? नसलेला विचारलेला आहे। तर पहा, प्राणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आपण काढूया। तर असलेला कोणकोणते आहे? प्राणिपात म्हणजे काय काय होतात? तर नमस्कार। प्राणिपात म्हणजे नमस्कार, अभिवादन होते, नमन होते। फक्त नसलेला याच्यात येणार डी, वसन। हा उत्तर आपला, म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर आहे वसन, म्हणजे नसलेला शब्द आहे। प्राणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला, तर वसन हे आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, आजान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आजान। तर आजानचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? तर आजानचा आहे सुजान। काय आहे? सुजान। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो? तर केव्हा असतो जागतिक वारसा दिन?
तर जागतिक वारसा दिन 18 एप्रिलला. कधी? 18 एप्रिलला असतो. जागतिक वारसा दिन 18 एप्रिलला असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे हे कॅम्प्युटरवरील संबंधित प्रश्न आहे. व्यानचे पूर्ण रूप काय आहे? व्यान विचारले. तर व्यानचे पूर्ण रूप काय आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा याचं उत्तर आहे पहिला वाईड एरिया नेटवर्क. व्यानचे पूर्ण रूप आहे वाईड एरिया नेटवर्क. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोणत्या कलमात दिले आहे? तर पहा राज्यशास्त्राशी संबंधित हा प्रश्न आहे. तर राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र कोणत्या कलमामध्ये दिले आहे? तर कोणत्या कलमात दिले आहे राज्याचे वित्तीय म्हणजे राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र? तर पहा याचं उत्तर आहे कलम 202. कलम 202 मध्ये राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र दिले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोग दिले आहेत? तर घटनेच्या कोणत्या कलमामध्ये निवडणूक आयोग दिले आहे? तर कलम 324. कलम 324 मध्ये निवडणूक आयोग दिले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या कलमात भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक दिले आहे? तर पहा घटनेच्या कोणत्या कलमामध्ये भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक दिले आहे? तर कलम 148. कलम 148 मध्ये घटनेच्या कोणत्या कलमामध्ये? कलम 148 मध्ये भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक दिले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन गंगा कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आले आहे? तर पहा ऑपरेशन गंगा. तर ऑपरेशन गंगा कोणत्या देशाच्या द्वारे राबवण्यात आले आहे? तर पहा याचं उत्तर आहे भारत. भारत देशाद्वारे राबवण्यात आले आहे. तर भारत या देशाद्वारे म्हणजे भारत या देशाद्वारे राबवण्यात आले आहे. तर ऑपरेशन गंगा कशाशी संबंधित आहे? तर युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा लॉन्च केले होते. तर हे भारत देशाने राबवले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाला मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त सुरू करण्यात आलेले आहे? तर पहा कोणत्या देशाला मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त सुरू केले आहे? तर पहा याचं उत्तर आहे सी तुर्की. भूकंपग्रस्त तुर्कीला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त सुरू केले होते. तर आपलं उत्तर आहे ना तुर्की. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे डाळिंब संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी आहे डाळिंब संशोधन केंद्र? तर पहा याचं उत्तर आहे गणेशखिंड. डाळिंब संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी गणेशखिंडी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पूर्वी आफ्रिकेत कोणती जमाती आढळते? तर पहा पूर्वी आफ्रिकेत विचारले. तर पूर्वी आफ्रिकेमध्ये कोणती जमाती आढळते? तर झुलू आणि मसाई. कोणती जमाती आढळते? झुलू आणि मसाई ही जमाती आढळते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ठाणेपासून पालघर हा जिल्हा कधी अस्तित्वात आला? तर पहा ठाणेपासून पालघर हा जिल्हा कधी वेगळा करण्यात आला किंवा अस्तित्वात आला? ठाणेपासून पालघर हा जिल्हा. तर पालघर हा जिल्हा कधी अस्तित्वात आला? तर पहा याचं उत्तर आहे 1 ऑगस्ट 2014ला. कधी? 1 ऑगस्ट 2014ला ठाणेपासून पालघर हा जिल्हा अस्तित्वात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे इरई नदीकाठी कोणते शहर वसले आहे? तर पहा इरई नदी. ही इरई नदी कुठे आहे? तर कोणत्या शहरामध्ये वसले आहे? इरई नदीकाठी कोणते शहर वसले आहे असे प्रश्न आहे. तर पहा याचं उत्तर आहे चंद्रपूर. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये इरई नदी आहे. तर इरई नदीकाठी कोणते शहर वसले आहे? तर चंद्रपूर शहर वसले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कासारी भोगावती या दोन नद्याचे संगम कोणत्या ठिकाणी होते? तर पहा कासारी व भोगावती विचारले. तर कासारी आणि भोगावती नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतात? तर पहा याचं उत्तर आहे प्रयाग. प्रयाग तर कुठे? कोल्हापूरला. कोल्हापूरला कासारी व भोगावती या दोन नद्याचा संगम प्रयाग या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे वैराट या शिखराची उंची किती मीटर आहे? तर मीटर विचारले. तर वैराट या शिखराची उंची किती मीटर आहे? तर किती मीटर आहे वैराट या शिखराची उंची? तर 1177. किती? 1177 मीटर आहे. वैराट या शिखराची उंची किती आहे? तर 1177 मीटर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ
युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.